शेती आणि विषमुक्त शेती याविषयी बोलायचं. आता नैसर्गिक शेती आणि विषमुक्त शेती हा जे आहे हा फार कठीण विषय नाही आहे. पण आज काय झालंय, खूप लोक ज्याला जमेल तसं तो शब्द पुढे नेत आहेत आणि संकल्पना मागेच राहते. तर नैसर्गिक शेती आणि विषमुक्त शेती करण्यासाठी आपली भूमाता सशक्त पाहिजे. भूमातेशी संबंधित हा विषय आहे. भूमाता सशक्त असणं म्हणजे नेमकं काय, तर भूमातेसाठी भूमाता सशक्त म्हणजे एक म्हणजे त्या भूमातेचा सेंद्रिय कर्म, ऑर्गॅनिक शेती नाही, सेंद्रिय कर्म हा 1% जास्त पाहिजे. पण आपलं खालापूर पासून काय फार अलिबाग पासून ते नेरळ कर्जत पर्यंत किंवा मागणी पर्यंत जेवढा रायगड जिल्हा आहे, आपल्या रायगड जिल्ह्याचा सेंद्रिय कर्म आता आमचा सगळा मागेचा होता 0.2 म्हणजे 0.8% कमी होता. आणि अख्ख्या रायगड जिल्ह्याचं जरी आपण ऍव्हरेज काढलं तर ते काय 0.3 किंवा 0.4 पेक्षा जास्त नाही. म्हणजे आता आपण आपल्या भूमातेवर अत्याचार करतोय. अन्न निर्मितीचं काम करत असताना आपण आपल्या भूमातेवर अत्याचारच करतोय. त्याला कितीही मोठं तुम्ही म्हणा की सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती, आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्म वाढण्याची त्याच्यामध्ये सुधारणा शक्यता आहे. दुसरं काय पाहिजे, तर आपल्या भूमातेचं बल्क डेन्सिटी म्हणजे स्पेसिफिक म्हणजे ती किती जड आहे किंवा किती हलकी आहे, म्हणजे वजनाने. आता मला सांगा, आपण जर का शेणखत घेतो, मगाशी आपण झाडं लावली त्याच्यामध्ये जे शेणखत वगैरे टाकलेलं, याचं वजन जास्त होतं का तिथे असलेल्या मातीचं वजन जास्त होतं? शेणखताचं वजन कमी होतं आणि मातीचं वजन जास्त होतं. आणि माती मुरमाट होती, मुरमत होतं असं सांगा. थोडक्यामध्ये काय की आपल्या भूमातेचं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किंवा बल्क डेन्सिटी कमी पाहिजे, म्हणजे ती खतासारखी पाहिजे. आता सगळ्या जमिनीचं समजा माझी 5 एकर शेती असेल तर माझ्या 5ही एकर मध्ये शेणखतासारखी माती होऊ शकते का? 100% होऊ शकते. बरं झालं तुम्ही नाही म्हणला, कारण तिथे बसलेले शेतकरी ज्यांची एसआरटी शेतकरी तिथे कोण जरा उभे राहा बरं बघू. एसआरटी शेती कोण करते? उभे राहा. क्या बात है, मस्त. एवढे शेतकरी एवढे शेतकरी एसआरटी करताय आणि मला तुम्ही एसआरटीच्या शेतकऱ्यांना मला जोरात सगळ्यांना ऐकू द्यायला असा, तुमच्या शेतीच्या जमिनीमध्ये शेणखतासारखी माती तयार झाली का? झाली का? व्हेरी गुड, झाली तुमच्या शेतामध्ये. तेव्हा आपल्या भूमातेची बल्क डेन्सिटी कमी आहे, ती माती सगळी माती शेणखतासारखी झाली. तिसरी गोष्ट, असं जेव्हा होतं तेव्हा आपल्या जमिनीमध्ये जो पाऊस पडतो तो पाऊस झिरपला पाहिजे का तो वाहून गेला पाहिजे? अर्थात झिरपला पाहिजे. आणि हे झिरपण्याचं काम तेव्हाच होऊ शकतं जेव्हा आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्म वाढतो, 1% जवळपास येतो, बल्क डेन्सिटी 1.2 इतकी कमी होते. तो मुरमाड जमीन आहे त्याची बल्क डेन्सिटी जवळजवळ 2 आहे. आपल्याला आपल्या जमिनीची जेव्हा ह्या गोष्टी घडतात तेव्हा पडणारा पाऊस भराभर जमिनीमध्ये झिरपतो आणि आपल्या मातीची धूप होत नाही, माती वाहून जाते. तर ह्या 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. असं जेव्हा घडतं तेव्हा मंडळी आपल्याला आपलं पीक चांगलं येण्यासाठी, म्हणजे भाताचं असू दे, वालाचं असू दे, आंब्याचं असू दे, सागाचं असू दे, तर बांबूचं असू दे, आपल्याला आपल्या शेतामध्ये जमिनीमध्ये पीक चांगलं येण्यासाठी सगळ्यात जास्त मदत कोण करतं माहिती का? तर मी संवाद थोडासा करतो, मला उत्तर द्या कोणीतरी. एसआरटीच्या शेतकऱ्यांनी उत्तर दिलं का? त्यांना उत्तर माहिती आहे. बाकीच्या शेतकऱ्यांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करा. आपल्याला आपल्या शेतामध्ये उत्तम उत्पन्न येण्यासाठी आंब्याची गोडी चांगली आली, तांदूळाचं उत्पन्न खत कमी देऊन सुद्धा जास्त आलं आणि गिरणीमध्ये भरण्यात गेलं तर तुकडा कमी झाला,
आपल्याला असं उत्पन्न येण्यासाठी शेतामध्ये